शिवराय मित्रांनो, आज ब्लॉग 12:08 सुरू झालेला आहे आपला. 12:08 ब्लॉग आपला सुरू झालेला आहे. बघू शकता बसले आता निवांत. मस्त आता गाणी लावून मध्ये बसायचं निवांत मध्ये आज. चला तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपल्याला गाड्या आलेल्या आता 2 आणि थांबलेल्या पण येतात आणि येऊ राहिलेत आपल्या हॉटेलवर. आता ते आता येऊन त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला चहा 10 चहा सांगितलेले आहेत, देतो म्हणलं. बघू शकता आता मी चहा बनवू राहिलो. त्यांच्या मस्तपैकी मागं गप्पा चाललेल्या आहेत. त्यांच्या गप्पा रंगुस्तवर आपण चहा बनवून देऊ आणि त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला चहा गोड द्यायसाठी. मग आता चला तर मित्रांनो, त्यांनी सांगितलं चहा 1 नंबर बनवला होता. बघू शकता तुम्ही. त्यांचा ब्लॉग नाही घेतला, ते मला ब्लॉग काढून आलो, त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ नाही घेतला. नेक्स्ट टाइम नक्की दाखवीन तुम्हाला आपलं गिराईक आपल्या चहाबद्दल काय सांगतं म्हणून. आता वाजले 3:31. 6 वाजेपर्यंत जागायचं. 6. जय शिवराय मित्रांनो, बघू शकता आता हॉटेलवर बसलेलो आहे. आता वाजले 4:21. बघू शकता हॉटेल. झाडात लाइटिंग बिटिंग टाकलेली आहे. इथे टेबल आहे. जय शिवराय मित्रांनो, आता 4:25 झालेले आहेत. आता आपण झोपणार आहेत. आज झोप आलेली त्याच्यामुळे आज झोपणार आहेत लवकरच. सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता उठून मस्तपैकी आपल्या घरी जायचं आंघोळ करायला. रोजच्या वणीच रोजच्या ब्लॉगमध्ये आपण काय मग उठून आंघोळ करायला चाललेलं असतो. त्यामुळं आज पण आपल्याला आंघोळ करायला जायची. बघू शकता आपल्या घरचे. चला तर मित्रांनो, बघू शकता आपण आता मस्तपैकी आंघोळ पिंघोळ करून गंध पिन लावून मस्तपैकी बघू शकता हॉटेलवर येऊन बसलेलो आहे. निवांत बसलेलो आहे. आता बघू शकता काय बघू शकता मित्रांनो, हे सूरज भाऊ आहेत आपले, तुषार भाऊ, आणि आमचे अक्कन पप्पा बसलेले आहेत माग आपले. आणि बघू शकता तुम्ही आपल्या हॉटेलपासून जाणारा रोड हेव नगर सोलापूर रोड. गावाचं नाव आहे आपल्या बनपिंपरी आणि हॉटेल आहे आपल्या बनपिंपरीच्या बस स्टँडच्या शेजारीच. आले कधी इकडे तर या आपल्या हॉटेलवर. चला तर मित्रांनो, बघू शकता आता सूरज भाऊ आणि तुषार भाऊ आपले बसून बसून कंटाळून चाललेले आहेत घरी. आणि मग आता भेटू आपण परत. बसलोय आता हॉटेलवर. गिरायक होता आपल्याला, कॉफी मागितली त्याने, 6 कॉफ्या दिल्या. आता आपला आता मित्राचा फोन आलेला, त्याला येऊ राहिला हॉटेलवर. ये म्हणलं हॉटेलवर. बघू मग आता येऊ राहिलं हॉटेलवर म्हणल्यावर. तुषार भाऊ गेले होते गावात, ते आलेलेत परत माघारी आपल्याला न्यायला. कारण आपल्याला जायचं आता गावात कुपन आणायला. चला तर मित्रांनो, तुषार भाऊ चाललेले आहेत आपल्याला गावात घेऊन कुपन आणायसाठी. बघू शकता. आणि परवाला काय आम्हाला ओव्हरटेक मारून देत नव्हता, कारण त्याच्या गाडीचं फुटलं होतं टायर आणि तो काय आम्हाला ओव्हरटेक मारून देत नव्हता. चला तर त्याला ओव्हरटेक मारून भाऊ आता तुषार भाऊ म्हणल्या ओव्हरटेक मारणार. चला तर तुषार भाऊने ओव्हरटेक मारलेलं आहे त्याला. आणि आता आपण आलेलं आहे तर कुपन न्यायसाठी. बघू शकता. आणि बघू शकता इथं आपली अक्का पण चाललेली आहे चलत चलत. आता चला तर अक्काला घेऊन आपण आलेलं आहे तर कुपन वाटत तिथे. बघू शकता. आणि इथून मस्तपैकी आपला टोल नाका दिसतोय. बघू शकता पब्लिक. आणि टोल नाका दिसला ना तुम्हाला, बघून घ्या. मग आता आलेलो आहे घरी आणि घरी येऊन झोपलेलो आहे मी. आता तुषार भाऊ म्हणला मी येतो बहिणीकडून जाऊन.
मग जाऊ कटिंग. मग तोपर्यंत घेऊ आपण झोप. चला तर मित्रांनो, तुषार भाऊ आलेले तर आपल्याला त्यांनी फोन केला होता, आपण चालू कटिंग करायला. आता आलेलो आहे आपण हॉटेलच्या रोड पाशी. आपण आलो हॉटेल पाशी. आपल्याला जाने का बाल कटिंग करने के लिए आया है अपना ब्रो तुषार ब्रो. अभी जाएंगे उसको लेके कटिंग करके आएंगे. चला तर मित्रांनो, आता आपण आलेले तर पेट्रोल पंपवर. आपण आता गाडी पेट्रोल टाकलेलं आहे. तुषार भाऊला फोन आल्यामुळे तुषार भाऊ फोनवर बोलायला लांब गेलेले तर आपल्यापासून. आता हसत हसत आलेलं आहे. चला तर आपण पेट्रोल टाकू. चला तर आपण आलेलो आहे तर रोहितच्या पेट्रोल पंप बस बघू शकता. आपला मित्र एक उतरणार होता बसमधून, तेव्हा काय उतरला ना, त्याची वाट बघून बस पण निघून गेली. चला तर आपण आता आलेलो आहे कटिंगच्या दुकानात बघू शकता. आता इथे 2 नंबर आहेत आपल्या पुढं. ते 2 नंबर झाल्यानंतर मग आपला नंबर येणार. चला तर मित्रांनो, आपला नंबर येणार. आपली कटिंग झालेली बघू शकता. कटिंग कशी वाटते नक्की सांगा मला. बघा समाधानी मस्तपैकी ट्रेप ही मारून ओके विषय गेलेला आहे आपल्या कटिंगला. कटिंग कशी वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो, आपली कटिंग झालेली आता बघू शकता. आपल्याला भेटलेला आहे आपला मित्र. ते मला चला खर्च करतो. मग आता काय खर्च म्हणलं, आम्ही तर लगेच निघालो. आता त्याचा खर्च झालेला आहे बघू शकता. आता मला काय खायचं नव्हतं कारण आपल्याला उपवास असल्यामुळं दोघांनी वडी खाल्ल्या. चला तर मित्रांनो, आपलं काय वाड्याने काय यांचं काय भागलेलं नाही. आता हे म्हणला चल तुला उपवास असल्यामुळं मग चला आता हॉटेलवरच जाऊ. मग काय भाऊ निघाले हॉटेलवर जेवायला बघू शकता. हे परशुराम कोहक आणि हे तुषार पटरे म्हणजे आपला भाऊ. आता आपण सांगितलेले 2 भाज्या, एक शेव भाजी आणि एक पनीर मसाला. चला तर मित्रांनो, आता जेवण करून भेटू नंतर. आलेलो आहे मी माडवण फाट्यापाशी. आता मी चाललेलो आहे घरी. बघू शकता पब्लिक. आपली कटिंग कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. चला तर मित्रांनो, आता ब्लॉग आपण इथे चेंज करणार आहोत. तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओ कशा वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय मित्रांनो.